नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत गुंदी या ठिकाणी. आणि तुम्ही बघताय मी आता मंदिरामध्ये आहे, गुंदी गावच्या मंदिरामध्ये आहे. तर या ठिकाणी काही ग्रामदेवता आहेत, कुलदेवताचे या ठिकाणी काय म्हणलं रूप आहेत. आपल्याला माहिती सांगायची आपल्या गुंदी गावाबद्दल आणि या देवस्थानाबद्दल की किती वर्षापासून आपली जत्रा चालू आहे आणि कशा प्रकारे आपण हा शिमगा साजरा करतो. जत्रोत्सव हा अनादी कालापासून एकंदर चालू आहे. अनादी कालापासून एकंदर जत्रोत्सव चालू आहे. आज सगळ्यात तो मोठ्या उत्साहाने आणि सगळ्यांच्या चाकरमणी पुण्या मुंबईतून आजूबाजूला असणारे सर्व चाकरमणी या जत्रोत्सवात असणाऱ्या सर्व माहेरवस्ती या जत्रेमध्ये सहभागी होतात. आपल्या देवस्थानाबद्दल तुम्ही काय सांगा, कोणत्या प्रकारचे किंवा या ठिकाणी आपले देवस्थानाबद्दल काय माहिती सांगा. देवस्थानाबद्दल म्हणजे सांगायचं गावची ग्रामदेवतामध्ये स्वयंभू शाहू आहे, शंकराचं मंदिर आहे. शंकराच्या मंदिरामध्ये त्याच्यानंतर पद्मावतीचं मंदिर आहे, चंडिका मातेचं इथं मंदिर आहे आणि इकडे केदारनाथाचं मंदिर आहे. असं एकंदर या सर्व देवांचा इथे संगम झालेला आहे. आणि या यात्रोत्सवाच्या निमित्तानं बाहेरच्या पालख्या म्हणजे आपल्या चिरंजी ग्रामदेवता असते, केदार बाजी आवासीची ग्रामदेवता असते, बेलसाईची ग्रामदेवता असते आणि सल्ली ग्रामदेवता असतात. अशा उद्या सर्व पालख्यांचं उद्या या ठिकाणी या जत्रोत्सवासाठी आगमन होईल दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि आपल्या पालखीमध्ये कोणते कोणते देव आहेत त्याबद्दल थोडी पालखीमध्ये आता ही जी पालखी इथे स्थानबद्ध झालेली आहे, या पालखीमध्ये चंडिका देवी, झोलाई देवी, कालका खाम कालका आहे, डुक्कर कालका आहे, नवसरी देवी असं या पालखीमध्ये 6 देव आणि स्वयंभू शंकराचं मूर्ती बसलेली आहे. आपण घेतलीच आहे तरी पण माहिती सांगतो तुम्हाला. इकडे त्या ठिकाणी आहे काळकाई देवी, आई काळकाई देवी, आई झोलाई देवी, आई चंडिका देवी, आई खाम काळकाई देवी, आई डुक्कर काळकाई आणि नवसाई. अशा प्रकारे या ठिकाणी या देवस्थानामध्ये देवी उभी आहेत. आणि आज यांची त्रैवार्षिक यात्रा आहे, आपण त्या निमित्ताने या मंदिराला भेट दिलेली आहे. तर त्रैवार्षिक यात्रेनिमित्त या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. उद्या लाट चढवण्याचा कार्यक्रम असेल सकाळी, तोही आपण शूट करणार आहोत. त्या प्रकारे जेवढ्या काही शिमगा मी म्हटलं तुम्हाला, शिमगा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी रूढी परंपरा असतात. आणि आता गुंदी गावातल्या काय रूढी परंपरा आहेत, कशा शिमगा साजरा केला जातो आणि कशी ही त्रैवार्षिक यात्रा साजरी केली जाते, तर त्याबद्दल आपण पूर्ण ब्लॉग आपला बघणार आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करेन की ज्यांनी ह्या व्हिडिओला बघतात त्यांनी आपल्या सहपरिवाराला, कुटुंबाला या सगळ्या व्हिडिओ दाखवाव्या, जेणेकरून या ठिकाणच्या ग्रामदेवतांना आणि ह्या अशा सुंदर मंदिरांना आपल्याला भेट देता येईल. आणि आपण पुढचा कार्यक्रम कसा आहे तो पण सुद्धा बघूया. यांच्या चरणी मानाचा मुजरा करून रंगदेवता, ग्रामदेवता, वासुदेवता, कुलदेवता, गणराज, नटराज आणि आपण सर्व तमाम गुणदेव गावाचे ग्रामस्थ, रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून यशवंत आणि गुणवंत निर्माते अरुण शिंदे यांनी 24 डिसेंबर 1987 रोजी
छत्रपती शिवाजी महाराज। शत्रु चांदुलवी जी युक्ति गुण नीति तखलासी गुणवी शक्ति बरोबरता सबदतली तुडवी शक्ति है तुझे करवी भावे बुद्धि भावरा जीवा भावे शक्ति शून्यता माझी भावे त्रैवार्षिक जत्रा उत्सव 2025 गुंदे भाग 2 सुद्धा बघायला मिळणार आहे, तर नक्की पुढचा भाग बघा.